आमच्या मग एका मॅमनी असं आम्हाला एक म्हणजे छोट्या क्लासमध्ये नेलेलं आणि तिकडे एक मुलगा रडायला लागला, की हा टीव्ही मधून बाहेर कसा काय आला? आता भार्गवनी तिथे फक्त शाहरुख खान सरांना आवाज दिला, तर ते स्वतःहून ते भार्गव जवळ आले आणि त्याला गळे मिळले. इतके सिंपल त्यांचा स्वभाव होता. लहानपणीपासून हॅरी पॉटर मधल्या त्या होत्या ना, एमा वॉटसन, ती तशी खूप मोठी आहे, बट तरी मला ती लहानपणीपासून बघितलं त्या खूप आवडायचं तेव्हापासून. मला इंडियामध्ये वापस जावं म्हणजे माझ्या पप्पाची पोस्टिंग तिथे होत असते. तिकडून मला इंडियामध्ये माझ्या आजीच्या इकडे यायचं असतं. त्यासाठी मी काय काय करतो, काहीतरी बनवून मी काढा विकतो, की पैसे जमा झाले पाहिजे आणि मी इंडियामध्ये वापस आलो पाहिजे आजीच्या इथे यासाठी. नमस्कार मंडळी, स्प्रेडिट संवाद मध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपल्या सोबत आहे एक खास पाहुणा, अमरावतीमधील एका सामान्य कुटुंबातला मुलगा, ज्याला अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नाही, पण आज तो महाराष्ट्राचा अभिमान आहे. वयाच्या 7व्या वर्षी तो राष्ट्रीय पुरस्कार जिंकतो आणि त्यानंतर याच वर्षी म्हणजे 2025 मध्ये तो पुन्हा एकदा राष्ट्रीय पुरस्कार जिंकत इतिहास रचतो. असा महाराष्ट्राचा अभिमान, मराठी चित्रपट सृष्टीतील एक उगवता तारा आणि महाराष्ट्रातील एक कदाचित पहिलाच असा बाल कलाकार ज्यांनी तब्बल 2 वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकलेला आहे. नाळ आणि नाळ 2 या दोन्ही मराठी चित्रपटांमधून लाखो प्रेक्षकांच्या मनावरती ज्यांनी राज्य केलं, असा आपला आवडता चैत्या म्हणजेच बाल कलाकार श्रीनिवास पोकळे आज आपल्या सोबत आहे. तर चला सुरुवात करूया की त्याचा नेमका प्रवास कसा होता, त्याचं यश नेमकं कसं आहे, त्याच्या भविष्यातील स्वप्नांबद्दल जाणून घेऊया. तर सुरुवात करूया. तर सर्वप्रथम श्री, मी तुझं स्वागत करेन आपल्या पॉडकास्ट मध्ये. तू अमरावतीचा आहेस, मला सांग तुझं बालपण नेमकं कसं गेलं? माझं बालपण म्हणजे असं कोणतं स्टार किड आपण म्हणतो, की त्यांना आपण हिरो म्हटलं की आपल्याला वाटतं की कोणत्या स्टार किडचा मुलगा आहे. तर तसं नाही, माझं एकदम नॉर्मल गावातलं मुलांसोबत खेळणं वगैरे तसंच नॉर्मलच जीवन होतं. काही त्यात तसं स्पेशल नव्हतं. आणि तुझे वडील काय करतात, आई वडील? माझे पप्पा फार्मर आहेत आणि आई हाऊसवाईफ आहे. ओके. तू नाळ चित्रपटातून पहिल्यांदा अभिनयाची सुरुवात केलीस, पण ते नाळ चित्रपट तुला नेमका कसा भेटला, म्हणजे ते काम तुला नेमकं कसं भेटलं आणि ऑडिशनची प्रक्रिया कशी होती, काय अनुभव आहे तुझा? हां. आता कसं लोकांना असं वाटतं, की ऑडिशन म्हणजे पुणे आणि मुंबईलाच होतात. हा. पण लोकं विचारतात, की "तू अमरावतीचा आणि तिकडे ऑडिशन कशी काय झाली?" तर नागराज सरांना आमची इकडली भाषा पाहिजे होती ना विदर्भातली, तर म्हणून ते नागपूर, अमरावती, अकोला ह्याच साईडला त्यांनी ऑडिशन घेतली आणि आम्हाला बाहेरून माहिती पडलं, की ऑडिशन आहे म्हणून. तर ओके. तुम्ही नाळमध्ये ती मुलगी बघितली असेल, जी माझी कपडे चोरते नदीवर असते. अच्छा. तिचं नाव मैथिली ठाकरे आहे. ती आणि माझी म्हणजे चांगली बॉन्डिंग होती. एका शाळेमध्ये होतो आम्ही, सोबत जायचो यायचो. तिची आई माझी फ्रेंड होती. तर माझ्या आईने असं असं सहज म्हटलं, की "चला ऑडिशनला यांना घेऊन जाऊ" म्हणून. असं काही हे नव्हतं, की आम्हाला सिलेक्शनच पाहिजे होतं किंवा इंटरेस्ट होता त्यामध्ये. सहज की करायचं म्हणून गेलो आम्ही. तिकडे गेलो आणि तिकडे ऑडिशन देऊन दिली आम्ही सहज अशी. तर त्यांना आवडली. त्यांनी 1-2 सीन आम्हाला अजून दिले, की ते नदीवरचे सीन दिले, सोबतचे सीन दिले. तर मग तिकडे आमचं असं झालं पूर्ण ते ऑडिशन. आणि असं हे नव्हतं, की समोर सिलेक्ट होऊच म्हणून आम्ही. तर थोड्या दिवसानंतर फोन आला, की तुम्हाला नागपूरला बोलवलंय म्हणून ऑडिशनसाठी. आणि ते नाळमध्ये एक माझा मित्र पण असतो बच्चन म्हणून, त्यामध्ये हा. दाखवलाय. तर तो पण अमरावतीचाच आहे. तर आम्ही गेलो तिथे आणि मग तिकडे नागराज सर होते, पण ते कसे पूर्ण तोंडाला बांधून होते, की दिसलं नाही पाहिजे. आणि त्यांनी सगळ्यांना ऑब्झर्व्ह केलं मुलांना, की म्हणजे हा कसा आहे, याच्यामध्ये फिट होतो का, की काय, की काय. आणि त्यामधून मग आमची तिथे अजून ऑडिशन झाली आणि त्यानंतर मग आम्हाला पुण्याला तिकडे वर्कशॉपला गेलो. पण तिकडे काय झालं, की तिकडे माझ्या कलर्समुळे थोडंसं हे झालं, की गावातला मुलगा थोडासा सावळा पाहिजे म्हणून. पण मग तिकडे पण माझं थोडंसं होणंही होतं. पण तरी मग तिकडे त्यांनी त्या मुलांसोबत, त्या गावातले मुलं होते, त्यासोबत मला 1 महिना खेळायला लावलं, उन्हामध्ये खेळायला लावलं, की थोडासा कलर कमी झाला ओके, म्हणजे पाहिजे म्हणून. त्यासाठी तुला हे करावं त्यांनी लागलं. हे करावं लागलं. हा. पूर्ण खेळावं लागलं तिकडे आणि त्याच्यावर वर्क करावं लागलं. तिकडले मग त्यांच्या नागपूरच्या साईडची थोडीशी भाषा कशी थोडीशी वेगळी आहे. तिकडे अच्छा. च च म्हणतात चला असं. तर थोडंसं वेगळं. तर तिकडलं म्हणजे अडॉप्ट करावं लागलं. आणि इतकं झाल्यानंतर मग आमची ऑडिशन झाली. सिलेक्ट झाल्यानंतर वर्कशॉप होऊन मग आमचं शूट झालं तिथे. म्हणजे पहिल्यांदा ग्राउंड लेवलचं पहिलं एक हां, ऑडिशन झालं, म्हणजे नंतर नागपूरला एक ऑडिशन नागपूरला, झालं, नंतर पुण्यामध्ये पुण्याला वर्कशॉप पण झालं आणि त्यानंतर फायनल कॉल भेटला फायनल तुला. झालं. तर आणि जवळपास कितीची प्रोसेस आहे आपली ही? म्हणजे किती लांब प्रोसेस होती? ही तरी 2 ते 3 महिने लागतातच त्याला. अच्छा. मग आता नाळमध्ये तुला काम करण्याची संधी भेटली, मग घरच्यांना तू सांगितलंस, तर घरच्यांची प्रतिक्रिया कशी होती? सपोर्ट कोणी केला सर्वात जास्त तुला? तसं एक म्हणजे एक आशीर्वाद म्हणून, की आई-बाबांचा दोघांचाही सपोर्ट होता मला. असं ओके. म्हणजे हे नव्हतं, की तू जाऊ नको वगैरे. त्यांनी म्हटलं जा म्हणून आणि त्यांनी म्हटलं, की आमचा पूर्ण सपोर्ट आहे तुला. ओके. मग आता नाळमध्ये जे आपलं पहिलं मानधन तुला भेटलं असेल, तर त्यासाठी आई वडिलांसाठी मग काय घेतलंस तू? अ, त्यावेळेला तेव्हा खूप तर लहानच होतो मी, असं काही समजत तर नव्हतं.
बट मला ऍक्टिंग करावीशी वाटली म्हणून मी ऍक्टिंग केली. असं म्हणजे आपण तरी पैशासाठी तर करतच नाही. आपल्याला जे आवडतं आणि ते आपल्याला करायला आवडतं त्यासाठी आपण तसं करतोच. बरं. आता तू ऍक्टिंगचं सांगितलंस, मग ऍक्टिंग शिवाय नेमक्या तुझ्या हॉबीज किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये किंवा शाळेतील कोणता सब्जेक्ट आहे जो तुला खूप जास्त आवडतो किंवा सोपा वाटतो? अं, मला तसं खूप साऱ्या हॉबीज म्हणजे आहेत माझ्या. सायकलिंग, स्विमिंग, व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉल आणि फुटबॉल खेळायला खूप आवडतं मला. आणि सोबतच शाळेचा सब्जेक्ट बघितलं गेलं तर हां, म्हणजे 8th पर्यंत मॅथ्स आवडायचं. नंतर समोर मला मग पण येतपर्यंत. हो. पण मग नंतर आमचे जे नवीन ठाकूर सर होते, त्यांनी मला म्हणजे सायन्सचं खूप त्यांनी हे केलेलं. खूप चांगले शिकवायचे. तर त्याचेच मला खूप हे झालेलं, की सायन्स एकदम इंटरेस्टिंग वाटायला लागलं. म्हणून मी 10th नंतर म्हटलं, की सायन्सच घ्यावं. ना चित्रपटात तुझी जी ऍक्टिंग होती हं, त्यामध्ये तुला पहिला राष्ट्रीय पुरस्कार भेटला. तर जेव्हा ते समजलं तुला तेव्हा तू खूप लहान होतास. हं, पण तेव्हाची जी थोडीफार फिलिंग असते की आपल्याला काहीतरी भेटलंय किंवा आई वडिलांच्या प्रतिक्रिया आपल्याला दिसतात हं, की हं. आपल्या लहान असलं तरी थोडं प्रतिक्रिया त्यांच्या दिसतात, त्यांच्या चेहऱ्यावरती काहीतरी हां. दिसतं. मग ती कशी फिलिंग होती तुझी, काय आठवतंय तुला? तसं म्हणजे इतकं तर आठवत नाही. बट लक्षात आलेलं, की काहीतरी मोठं झालंय म्हणून. ओके. तिकडे जायला मिळालं. तिकडे व्यंकय्या नायडू सर होते. त्यांच्या हाताने मिळालं आणि एक तो थोडासा वेगळा एक्सपिरियन्स होता. कारण की आपलं नॉर्मल शो सारखं तेव्हा गेलं आणि घेतलेलं तसं नव्हतं. हा. तिकडे 1 दिवसा पहिले पूर्ण प्रॅक्टिस, पूर्ण सिक्युरिटी असते, आयडेंटिटी कार्ड. तर थोडंसं वाटायचं की हे थोडंसं वेगळं आहे. पण छान ओके. वाटायचं. पण आता सेकंड टाईम मिळाला. तर मग आता समजायला लागलं होतं पूर्ण. तर आता पूर्ण सीरियसनेस आली होती लक्षात. तर मग काय-काय करायचं आणि कसं-कसं असतं तर पूर्ण लक्षात आलेलं. ओके. मग आता सेकंड टाइम जेव्हा आपलं ते नामांकन झालं किंवा ते हं. पुरस्कार भेटला, तर त्याआधी सांगतात तुम्हाला की असा-असा हां. पुरस्कार आहे. तर त्यावेळच्या नेमक्या तुझ्या भावना कशा होत्या? मी सांगते एक किस्सा कसा झालेला. मी गेलेलो स्विमिंगला अच्छा. आणि त्याच्यात म्हणजे ते जाहीर होण्याच्या पहिलेच मला स्टेट अवॉर्ड मिळालेला शो मंथरसाठी. हां. तर स्विमिंगवरून येताना ते एकाने म्हटलं की काँग्रॅच्युलेशन केलं मला, की तुला अवॉर्ड मिळाला नॅशनल अवॉर्ड म्हणून. मी म्हटलं नॅशनल अवॉर्ड हां, म्हटलं नाळवंच्या वेळेस मिळालेला. हं. नाही आता तुला मिळालेला म्हणजे मी म्हटलं ठीक आहे स्टेट अवॉर्डसाठी म्हणत असेल मी थँक म्हटलं. आणि घरी गेल्यानंतर मग आई सांगत होती, की तुला नॅशनल अवॉर्ड मिळाला. ओके. तर म्हणजे मला मग लक्षात म्हणजे मला माहिती पडण्याच्या पहिले लोकांना पूर्ण माहीत पडून गेलेलं, की काय-काय झालंय म्हणून. म्हणजे तर तुझ्यापर्यंत शेवटी आलं ते. हां, मला नंतर माहिती पडलं ते. मग तो पुरस्कार ज्यावेळेला तू घेतला स्टेजवरती, आपल्या राष्ट्रपती होत्या द्रौपदी हं. मुर्मू. मग त्या आपण ज्यावेळेस स्टेजवरती तो पुरस्कार आपल्या हातात घेतो, त्यावेळेला असं वाटलं का, की आपण ॲक्टिंगमध्ये काहीतरी खरंच काहीतरी केलंय बाबा, की तो पुरस्कार आपल्याला भेटतो त्या स्टेजवरती मोठ्या मान्यवरांकडून? अं, असं तर वाटलं नाही, पण एक म्हणजे खूप असं थँकफुल वाटलं म्हणजे त्यांनी त्यांनी सपोर्ट केला. मेन म्हणजे नागराज सर, सुधाकर सर ज्यांनी इतकी मेहनत घेतली आमच्यावर आणि हां. त्यांच्यामुळे आम्हाला मिळालं. तर त्याच्याबद्दल असं खूप चांगलं वाटलं त्यांच्यावरती. नागराज सरांबद्दलच आपण बोलूया. त्यांचा अनुभव कसा आहे? ते डायरेक्टिंग करताना ओरडायचे का तुम्ही त्यांना कसा त्रास द्यायचा तुम्ही? नाही, नाही त्यांच्याबद्दल म्हणजे खूप अशी रिस्पेक्ट आहे मनामध्ये. असं ते वाटू नाही देत आपल्याला, की आता तुम्ही बघाल तर खूप मोठी हस्ती आहे ते. येस. पण असं वाटू नाही देत, की हे एकदम नॉर्मल आता इतकं म्हणजे ते साधे आहेत, की तुम्हाला सांगायचं गेलं ना, नाळवंच्या वेळेस आता म्हणजे एक कोणतरी झाड भेटलं आणि तिथे मग असं त्यांना बसावंसं वाटलं. त्यांचा एक शेला राहायचा. खाली टाकायचे आणि बसून जायचे. काहीच नाही, की छत्री पाहिजे म्हणून, की खाली काही बसायला पाहिजे नाही. एकदम सिंपल साधे आहेत ग्राउंड ते. टू अर्थ. डाउन टू अर्थ आहे. आणि एक त्यांचं आवडतं, की म्हणजे ते लहान मुलांवर कधीच रागवत नाही. किती पण असं टेक जास्त झालेत ना, तर ते चांगले समजून सांगतात आपल्याला ओके. आणि पुन्हा-पुन्हा समजून सांगतात आणि कम्फर्टेबल करून घेतात ते आणि स्वतःबद्दल. नाळमध्ये ते स्वतःच वडिलांच्या वडील भूमिकेमध्ये ते. होते. मग त्यांनी अभिनयामध्ये पण तसंच समजून घेतलं हो, असेल तुम्हाला. समजून घेतलं आणि मेन म्हणजे शिकवलं त्यांनी खूप जास्त, की ओके. कसं काय आणि आता तुम्ही सांगा फर्स्ट टाईम कोणी लहान मुलगा करतो त्याला भीती वाटतेच. पण त्यांनी पूर्ण कम्फर्टेबल करून घेतलं होतं. ओके. आणि एक असं होतं की आपला नाळ चित्रपट झाला. त्यानंतर जवळपास एक 4-5 वर्षानंतर नाळ 2 आला आपला. हं, तर चैत्या जी भूमिका आहे आपली, तर ती चैत्याचीच भूमिका आपली नाळ 2 मध्ये आहे. हं, तर ज्यावेळेला 5 वर्षानंतर त्याच कॅरेक्टरमध्ये जावं लागतं. हं. मग त्यावेळेला असं काही सरांनी सांगितलं का? किंवा तुला स्वतः अनुभव कसा होता की त्या कॅरेक्टरमध्ये परत जातोय आपण? सरांनी फक्त एकच गोष्ट सांगितलेली, की "तू नाळवंड बघ." नाळवंडमध्ये तू कसं काम केलेलं आणि तुझं काय-काय ते हे होतं आणि तू म्हणजे कशी ॲक्टिंग करायचं, स्वतःला एक्सप्रेस कसं करायचा. कारण की तेच कॅरेक्टर आता 5 वर्षानंतर मला तसंच दाखवायचं आहे, की मी चैत्या म्हणून श्रीनिवास म्हणून नव्हतं दाखवायचं. ओके. तर म्हणून मग त्यांनी सांगितलं, की नाळवंड बघ तू म्हणून आणि त्यावर वर्क कर. आता तर नाळमध्ये आपली केमिस्ट्री होतीच त्या लहान मुलगीबरोबर. तशीच आपली केमिस्ट्री चिमीसोबत पण आहे नाळ 2 हं, बरोबर. तर
जसं तू सांगितलंस की नाळवर मध्ये ती ऑन स्क्रीन पेक्षा ऑफ स्क्रीन पण होती तशी. हम्म. तर चिमी सोबतचे काही किस्से असतील तुमचे ते? नाळ 2 मध्ये तुम्ही बघितलं असेल की त्याच्यात म्हणजे एंड पर्यंत आमचं होतच नाही, एंड मध्ये जाऊन आमची बॉन्डिंग बनते. हा. पण तसं ऑफ स्क्रीन मध्ये आमची बॉन्डिंग खूप म्हणजे घट्ट होती. चिमी सोबत म्हणा की भार्गव सोबत म्हणा, आम्ही एकदम असे खऱ्या भाऊ बहीण सारखेच होतो आणि आम्हाला असं कोणी बघितलं ना तर मला असं वाटायचं की खरे भाऊ बहीणच आहेत. एक त्यातला किस्सा सांगतो. तुम्ही जो भार्गव आहे त्याच्यासोबत माझी एक असा फाईटचा सीन आहे. येस. तर आम्ही सीन करण्याच्या पहिले आम्हाला असं कसं तरीच व्हायचं की कसं आहे ते कारण की बॅकस्टेज मध्ये आम्ही फ्रेंड होतो खूप. तसं वाटायचंच नाही की कसं त्याच्यासोबत भांडावं. आमचं पूर्ण सीन झालं, भांडण वगैरे झालं आणि त्यानंतर आम्ही एक दुसऱ्याला गळे मिळलो की कसं मारलं म्हणून सॉरी म्हटलं एक दुसऱ्याला आम्ही. म्हणजे जर सीनवर जर आपण जे को स्टार आहेत आपलं त्याच्याशी बॉन्डिंग आपलं खूप बॉन्डिंग जास्त खूप होतं. हे होतं. तू अजून सुद्धा मला वाटतंय नवीन नवीन को स्टार सोबत भेटत असशील तुझ्या वयाच्या किंवा काय. तर त्यांच्यासोबत काम करताना आपल्या सेम वयाच्या, तर असं जाणवतं का की आपण ज्या क्षेत्रामध्ये आहे तर एकत्र पुढे जाऊन परत एकदा एकत्र येऊ आपण? हा म्हणजे ते आपण तर नाही सांगू शकत, पण वाटतं की पुन्हा एकदा त्यांच्यासोबत काम करावं म्हणून. कारण की एक बॉन्डिंग बनलेलं असतं तर वाटतं की कसं सोडून पण जावं वाटत नाही त्यांना, पण जावं लागतं आता ते. आणि जर सेटवरचे जर किस्से सांगितले तुझे तर हम्म. कोण जास्त सगळ्यात जास्त म्हणजे खाण्यासाठी चिडचिड करतं किंवा कोण जास्त जास्त फोन मध्ये असते सेल्फी वगैरे किंवा फोन, हम्म. लहान मुलं म्हटल्यानंतर फोनचं येतच. तू हम्म. जास्त फोन वापरतो का? नाही नाही, नाही मला वापरत. फोन पप्पा देतच नाही जास्त. ओके. बट तरी नाळवंच्या वेळेस कसं व्हायचं, मी लहान होतो तर मला जेवायला जास्त आवडायचं नाही. तर ओके. पूर्ण म्हणजे एक दादा, गणेश दादा म्हणून होते आमचे, ते पूर्ण माझ्याच मागे होते की जेवायसाठी, की पूर्ण ब्रेक झाला की मी असं धावायचो, माझ्या मागे मागे राहायचे ते की जेव काहीतरी खा म्हणून. कारण की मला लहानपणी जेवायला नाही आवडायचं. बट आता नाटूच्या वेळेस तसं चिमी सोबत व्हायचं, की चिमीचे कसे आता ती एकदमच लहान होती, 4 वर्षाची होती तेव्हा ती. तर तिचं तेव्हा म्हणजे तेव्हा तिला सॉरी तेव्हा तिला झोप यायची, तर तेव्हा पूर्ण सेट थांबायचं आमचं. तेव्हा पूर्ण तिची झोप झाल्यानंतर तिचं जेवण, मग ओके. तिचं काही राहिलं असेल तर नंतर मग जाऊन आमचं शूट सुरू व्हायचं. असं तिला कधी झोप यायची तर पूर्ण आमचं शूट थांबायचं. पहिले तिची झोपू द्यायची नंतर मग व्हायचं. म्हणजे नाळ मध्ये त्यांनी तुझी काळजी घेतली आणि नाटू मध्ये तुम्ही सगळ्यांनी आम्ही मिळून तिची चिमीची घेतली. काळजी घेतली. हो. आता तू तुझे किस्से सांगितलेस, नाळचा किस्सा, नाटूचा किस्सा. मग ज्यावेळेला तू शाळेत जातोस तर किंवा रस्त्यावरती फिरतो आपण किंवा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हम्म. सगळेजण ऑटोग्राफ वगैरे मागत असतील तुला, तर कसा अनुभव आहे तू रस्त्यावरती फिरताना किंवा कार्यक्रमाला जाताना कोणत्या? आह, रस्त्यावर आता आता मी कसं मला ना खेळायला खूप आवडतं आणि फिरायला वगैरे खूप आवडतं. हम्म. बट आता कसं रस्त्यावर फिरताना वगैरे लोक असं बघतात माझ्याकडे आणि हा नाळमधलाच आहे का, मग त्याचा दुसरा मित्र काय म्हणतो, नाही नाळमधला असतं त्याच्या बाजूला बॉडीगार्ड असते, हा इकडे अच्छा. कशाला फिरला असता. तर तसं नसतं. म्हणजे आपण नॉर्मलच आहे ना, शेवटी नॉर्मल ह्युमन बिंगच आहे, त्याला फिरायला वगैरे आवडतं. त्याला वाटतं की नाही हा एकदम म्हणजे याच्यात असेल, याला सिक्युरिटी असेल, हा कुठे जात नसेल, तसं नसतं. लोकांचं असं म्हणजे त्यांना वाटतं की खूप असा हा असेल, बोलत नसेल कोणासोबत आणि खूप आता नाळटूच्या वेळेसची गोष्ट, तेव्हा तिकडले ते मुलं होते, तर तेव्हा फर्स्ट टाईम माझ्यासोबत आले तसे बोलत नव्हते. मला समजलं नाही का बरं नव्हते बोलत, असं बोलले वगैरे नाही. मग नंतर मी स्वतःहूनच जाऊन बोललो. मग नंतर एंडला त्यांनी सांगितलं की आम्ही तुझ्यासोबत बोलत नव्हतो, कारण की आम्हाला वाटलं की तू नाळमधला आहे, तर तुला खूप ॲटिट्यूड खूप असेल ऍटिट्यूड असेल. आणि तू बोलत नसेल आणि तुझ्या जवळ बॉडीगार्ड असेल, तर आम्हाला येऊ नाही देईल तुझ्याजवळ. तर म्हणून आम्ही तुझ्यासोबत बोलत नव्हतो, असे ते म्हणत होते. तर लोकांचे एक्सेप्शनल खूप म्हणजे त्यांच्यापासून एक्स्पेक्टेशन खूप असतात त्यांना, की हा खूप म्हणजे हे असेल सेलिब्रिटी. सेलिब्रिटी आहे. कारण की ओके. आपण मोबाईलमध्ये बघतोच ना, की तसंच असतं म्हणून. बट नाही, तसं तर नसतंच मला तरी वाटतं. म्हणजे सर्व महाराष्ट्रच तुला नाळ आणि नाळटूचा म्हणजे हं, हं. चैत्या म्हणूनच ओळखतो, आपला लाडका चैत्या. पण नाळ आणि नाळटू हे सोडून त्याच्या पलीकडं म्हणजे दुसरे चित्रपट किंवा काही शॉर्ट फिल्म असतील हं, ज्यामध्ये हं. तू काम केलंयस, जे लोकांपर्यंत अजूनपर्यंत पोहोचलेले नाही किंवा त्याचे जे अनुभव आहेत ते कशा प्रकारे आहेत तुझे? माझा अनुभव म्हणजे एक माझी अजून मूव्ही एक छू मंतर म्हणून आलेली, त्यासाठी आता मला स्टेट अवॉर्ड मिळाला आणि ओके. तो शूट झाला होता लंडनला. तर फर्स्ट टाईम लंडनला जातोय आणि मग त्याचं एक बाहेर देशात पहिल्यांदा जातोय आणि ते पण पप्पाला घेऊन. तर एक थोडंसं वेगळाच अनुभव होता आणि एक मजा होती की पहिल्यांदा जातोय आणि फॅमिलीतून पहिला आहे की तो जातोय बाहेर देशामध्ये. ते एक चांगला अनुभव होता आणि तिकडे जाऊन तिथचे म्हणजे तिकडे खूप असं क्लीन आहे सर्व गोष्टी. तिथचे रोड, तिकडे लोकं खूप चांगले आहेत आणि एक तिकडे माहिती पडलं, की आपण कसं आता मित्राला खेळायला जायचं असेल आपल्यासोबत, तर आपण त्याच्या घरी जातो डायरेक्ट हा. आणि म्हणतो की चल खेळायला. तिकडे तसं नसतं. पहिले फोन करावा लागतो, की तुमचा मुलगा तुमच्या मुलासोबत म्हणजे माझ्या मुलासोबत तुमच्या मुलाला खेळायचं आहे.
त्याचा काय टाइम असेल, त्याला जेवायला काय अच्छा, पाहिजे, बापरे. त्याचं डाएट काय असतं, असं काहीतरी असतं तिकडे. तर मी म्हटलं आणि तिकडे सर्वांचे दरवाजे बंद वगैरे सगळं पर्सनल असतं त्यांचं. आपल्या इकडे कसं गेलो त्याच्या मित्राच्या घरी आणि चला आपण खेळायला जाऊ म्हणून, तर तिकडे तसं नसतं. तो एक वेगळा अनुभव होता आणि नंतर मिडल ईस्ट त्याचाच म्हणजे लंडनलाच झाला होता तो आणि त्याच्यामध्ये पण मेडली वेगळे नावाचा चित्रपट. मेडली ओके. नावाचा हां. चित्रपट आहे. आणि तसेच छूमंतर तशीच थोडीशी टाइप ऑफ स्टोरी होती पण आणि त्याच प्रोड्युसरची होती. बट तसेच छूमंतरमध्ये वेगळी-वेगळी कास्ट होती. त्यामध्ये पण थोडेसे सेम होते पण कॅरेक्टर वेगळे केले होते त्याच्यात. ओके. छूमंतरमध्ये आपल्या प्रार्थना बेहरे मॅम होत्या, माझ्या आई बनल्या होत्या. सूरज जोशी सर होते, ते माझे बाबा बनले होते आणि आपले अर्ची होती. अर्ची म्हणजे आपल्या रिंकू राजगुरू सैराटमधल्या, त्या माझ्या बेबी सिटर बनल्या होत्या तिथे, की अच्छा. म्हणजे तिकडे कसं लहान मुलाला घरी एकटं नाही सोडता येत. तिकडे कोण ना कोण घरी पाहिजे असतं. तर त्यासाठी बनले होते आणि आमची स्टोरी दाखवली होती त्याच्यात, की कसं म्हणजे मला इंडियामध्ये वापस जावं म्हणजे माझ्या पप्पाची पोस्टिंग तिथे होत असते आणि तिकडून मला इंडियामध्ये माझ्या आजीच्या इकडे यायचं असतं. त्यासाठी मी काय-काय करतो. तिकडे कसं असतं, की आपल्या इकडे म्हणजे लोकं बाहेर असे हे करतात मंदिराच्या बाहेर वगैरे. पण तिकडे लोकं आपल्या अशी अशी कला दाखवतात. स्ट्रीट आर्ट म्हणतात तिथे. त्याने ते पैसे कमवतात. तर मी त्याच्यासाठी काय-काय करतो, सिंगिंग करतो, काढा विकतो तिकडे लोकांच्या इकडे. अच्छा. काहीतरी बनवून मी काढा विकतो, की पैसे जमा झाले पाहिजे आणि मी इंडियामध्ये वापस आलो परत पाहिजे यायचंय आजीच्या घरी. इथे यायसाठी. हां. तर त्यावर पूर्ण स्टोरी दाखवली आहे. मग तिकडे मी माझं सोन्याचं काहीतरी होतं तिकडे फ्रॉड वगैरे होतं. आणि त्यामध्ये पूर्ण स्ट्रगल आमचा दाखवलाय त्यामध्ये. ओके. आणि तू सांगितलंस की रिंकू राजगुरू पण त्या हं, म्हणजे तुझ्या बेबी सिटर बनल्या होत्या. तर सैराट तू मूव्ही पण पाहिला असशील. त्यावेळेला हं. तू त्यांच्याशी काम करताना असं थोडंसं ऑकवर्डनेस किंवा थोडीशी भीती किंवा शूटिंग करताना असं काही वाटलं होतं का? नाही, नाही. उलट त्यांच्यासोबत मजा आली मला करताना. कारण की माझ्या वयाचं म्हणजे जवळपास कोणी म्हटलं की त्याच होत्या आणि त्यांच्याकडनं नवीन-नवीन गोष्टी माहिती पडल्या, की डाएट वगैरे कसं त्यांचं डाएट खूप स्ट्रिक्ट होतं, की ते काय जेवायच्या वेळेस काय करायच्या, सगळ्यांच्या ताटामधले एक घास घ्यायच्या. म्हणजे अच्छा. डाएट पूर्ण मेंटेन राहायला पाहिजे. तर लक्ष द्यायचं की अच्छा म्हणजे स्ट्रिक्ट डाएट एकदम. स्ट्रिक्ट होतं एकदम आणि म्हणजे हे म्हणजे फक्त सॅलड खायच्यात त्या हं. आणि फिरायला जायच्यात म्हणजे रोज वॉकला जायच्यात. मग त्यांच्यासोबत आपण पण जायचं कधी-कधी. ते एक चांगला एक्सपिरियन्स होता त्यांच्यासोबत हां. पण. मग तू आता तो डाएट फॉलो करतोस का कसं काय? नाही, नाही. माझ्या ते मनात आलं ते मी खातो. मला नाही होत ते डाएट वगैरे. बरं आवडतं स्ट्रीट फूड कोणतं तुझं नेमकं? मला ना मला तसं बाहेरचं जास्त खायला नाही आवडत, पण मला टमाटरची भाजी खूप आवडते. ओके. म्हणजे आता पण कोणत्या डिरेक्टर सर वगैरेंच्या घरी गेलो त्यांना पण माहिती आहे. तर कधी पण आलो तुझ्यासाठी टमाटरची भाजी बनवली, येशील घरी जेवायला असं ते म्हणतात. तर सर्वांनाच माहिती आहे की टमाटरची भाजी आणि मोस्टली मी घरी टमाटरची भाजीच खातो. आता कसं शूटिंगसाठी दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं आपल्याला. हं. तू लंडनला शूटिंग केलंस किंवा नाळचं दुसरीकडे असेल, नाटूचं दुसरीकडे असेल. तर जेवणामध्ये थोडासा फरक पडतो. तर कोणत्या ठिकाणचं जेवण तुला असं आवडलं किंवा खूप छान होतं जेवण तिथलं, जेवण हं. पद्धती? नाही, मला तर लंडनचं जेवण काहीच नाही आवडलं. कारण की स्टार्टिंगला काय व्हायचं फक्त सँडविच. सँडविच अच्छा, किंवा बर्गर ते एक हे बर्गर त्यामध्ये थोडंसं व्हेज असेल तर मग ते नाहीतर नॉन-व्हेज. फक्त आम्ही पहिले ते 6-7 दिवस तेच खाल्लं फक्त. अच्छा. मग नंतर आता आपण इंडियन तर आपल्याला पोळी भाजी लागतेच. मग कुठे जाऊन त्यांनी ते शोधलं एक पंजाबी ढाबा होता. तिकडे जाऊन नान मिळायचे. तर आम्ही फक्त पूर्ण दीड महिने त्या नानवर हे केलं. बापरे! म्हणजे खाण्याचं थोडंफार हाल झालं हाल तुमचे. झालेत आणि नंतर मग गुजरात साइडला ते माझी एक मल्हार मूव्ही झाली होती. गुजरात आणि हिंदी अशी होती ती. हं. तर तिकडे फक्त ते हे राहायचं आपलं खिचडी होती ती आणि सोबत ते गूळ राहायचा, की तिकडे खूप धूळ-धूळ असते तर गुळाने गळा मोकळा होतो म्हणून. ओके. तर फक्त ते तर असं म्हणजे हे म्हणजे असं जेवण नाही व्हायचं तिकडे आणि साऊथला गेलो की तिकडे फक्त भात. तर तेव्हा लक्षात यायचं की नाही फक्त आपलं महाराष्ट्राचं जेवण आहे तेच एकदम बेस्ट आहे म्हणून. बाकी पंचपक्वान्न कुठचंच नाही. आपल्याला महाराष्ट्रात खायला भेटते महाराष्ट्रातच घरी भेटते बसून. एकदम तिखट आणि मसालेदार. तिकडे एकदम सिंपल साधं राहायचं. तर आवडत नव्हतं ते. बरं. तू आता मल्हार मूव्हीचं सांगितलं, छू मंतर मूव्ही सांगितलं तुझ्या. आणि तू मनोज जरांगे पाटील जे आपले हं. संघर्ष योद्धा आहेत, त्यांचा मुलगा म्हणून एक चित्रपटामध्ये पण काम हो. केलंस. तर तो अनुभव कसा होता? तू जरांगे पाटलांना भेटला आहेस का? हो, त्यांना म्हणजे त्यांना भेटलोय. त्यांची जे खरी जागा होती, त्यांचं जे घर होतं तिकडेच आम्ही शूट केलं ओके, त्याच तू त्यांच्या घरीमध्ये. घरी गेलास तू त्यांच्या त्यांच्या. घरी ओके. गेलोय. त्यांचे जे मुलं होते त्यांच्यासोबत खेळलो. त्यांचे जे 3 मुली आणि 1 मुलगा होता. तर तसेच आमचा कॅरेक्टर होता आणि त्यातला मी त्यांचा मुलगा होतो. हं. त्यासोबत खेळलो. त्यांचा जो टिक्का असतो त्यांचे 3 असे असतात. असे आय थिंक सो असे 3 असतात. मग तसे लावायचं. मग त्याचं रिझन काय? आणि मग तिकडलं राहणं वगैरेचं कसं आणि जेवणाचं. तर तिकडे म्हणजे त्यांच्यासोबतच मिळलो मिसळलो मी आणि तिकडलं लक्षात घेतलं की कसं होतं आणि आपले जे होते मोहन जोशी सर, तर सेम तसेच जसे जरांगे पाटलांचे जे बाबा तसे त्यांनी रूप घेतलं होतं. सेम तसे दिसायचे आणि मजा यायची तिकडे पण. बरं. मग आता तू एवढ्या कमी वयामध्ये म्हणजे ॲक्टिंगमध्ये किंवा शूटिंगमध्ये हे करतोस.
तर भविष्यामध्ये तुला जर प्रोड्युसर किंवा असे काही प्लॅन आहेत का तुझे, की ऍक्टिंग प्लस यामध्ये अजून काहीतरी करायचं आहे, थोडंसं मला इंटरेस्टिंग काहीतरी करायचं आहे त्यामध्ये? नक्कीच मला नवीन-नवीन रोल करायला आवडतात खूप. म्हणजे असं मला आवडेल की अजून काहीतरी नवीन जसं तुम्ही म्हटलं ॲक्शन काहीतरी, हां. तर ॲक्शन करू शकेल किंवा नवीन कोणते आणि आता जो माझं मी सांगितलं तुम्हाला आपल्या कश्मीर महाजनी सरांसोबत, तर त्यामध्ये माझा एक खतरनाक रोल आहे. तुम्हाला दिसेलच लवकरच. खूप खतरनाक रोल केलाय त्यामध्ये आणि त्यासाठी मेकअप वगैरे, फुल कट वगैरे तर लवकर दिसेल तुम्हाला तो पण. ओके, लवकरच आपल्याला ते पाहायला भेटेल. तो आता सध्या 15-16 वर्षाचा आहेस तू. हं, 10 वर्षानंतरचा जो श्रीनिवास आहे किंवा श्रेय हं. आहे, त्याला तू कसा बघतोय नेमकं, की काय करत असेल तो? कोणत्या फील्डमध्ये पुढे गेलेला असेल? नक्कीच ॲक्टिंगमध्येच मला आवडेल. आता देव तिकडे नेईल तिकडे तर आहेच, बट मला तरी ॲक्टिंगमध्ये एकदम टॉप मोस्ट ॲक्टर्स ओके. म्हणून मला स्वतःला बघायला खरंच आवडेल. बरं श्री, तू बोलता बोलता आपल्याला सांगितलंस की वडील तुला फोन वापरू देत नाहीत. पण तू सोशल मीडियावर तर आम्हाला ऍक्टिव्ह दिसतो. पण कशा प्रकारे सोशल मीडिया वापरतो? अ, नाही म्हणजे सोशल मीडिया तर पप्पा देतच नाही. Instagram, Facebook वगैरे यूज करूच देत नाही. ओके. पप्पाच म्हणजे ते सगळं हँडल वगैरे करतात आणि मला काहीच म्हणजे त्यावर येत नाही. आणि म्हणजे कसं आता जास्तीत जास्त लोकं म्हणजे पोस्ट करायला किंवा जास्तीत जास्त गोष्टी दाखवायला पोस्ट करतात ना. पण आजकाल मुलांचं कसं होतंय की त्यामध्ये फक्त दिवसभर राहतात त्यात. म्हणजे अभ्यासाचं नाही इतकं आणि बाहेर जास्त खेळायचं नाही, फक्त हो. त्यामध्ये राहतात. तर तसं पण नाही करावं. ऍडिक्शन झालंय थोडंफार. ॲडिक्शन इतकं नाही व्हावं. थोडंसं आपल्या कामापुरतं बघितलं ठीक आहे. आजकाल कसं होतं, की म्हणजे मुलं असं मला विचारतात, की ऑडिशन आम्हाला करायचे आहेत, पण कुठून करा? तर Instagramवर वाटतं तुम्हाला मिळतं खूप सारे असे चॅनल्स वगैरे मिळतात. तर रील बघितल्यापेक्षा तुम्ही तितकं त्यावर हे करू शकता, ऑडिशन स्वतःला इम्प्रूव्ह करू शकता. ओके. आता म्हणजे Instagramवर सगळे पोस्ट वगैरेसाठीच हे करतात आहे ना आणि माझ्या वेळेस असं कसं व्हायचं, की आता दिवाळीच्या वेळेस फटाके फोडायचे, तर लोकं Instagramवर टाकण्यासाठी कसं फटाके फोडून द्यायचे मला पहिले. पहिले एक फोटो काढू दे ना, मला पोस्ट करायचं, तितकं हे करायचं आहे, एक फोटो टाकू दे. तर माझे फोटोच ते येऊ नाही द्यायचे म्हणजे एक फटाका फुटू नाही द्यायचे ते. फोटोसाठी सारखे मागे लागायचे हां, ते. तसं इथे दिवाळीच्या वेळेस नाहीतर मग डी-मार्टच्या इथे. डी-मार्टचे इकडे कसे स्टाफ आता थोडेसे ओळखीचे झालेत ते. त्यांनी पहिले सांगितलं, की "याच्यासोबत फोटो सध्या काढू नका, नाहीतर तिकडे डिमांड गर्दी मध्ये होते गर्दी गर्दी होते. होते, तर ते अलाउड नाही. तर हा. तुम्ही एका नंतर सेपरेटमध्ये तुम्हाला देतो, नंतर त्याच्यासोबत काढा." तर मग असं एक गोष्ट होते त्यामध्ये. आणि पण हां, मला पण असं वाटतं, की जास्त Instagram वगैरे यूज नाही करावा, कामापुरती करावा. कारण की उलट कसं आहे, त्यामध्ये जास्त तुम्हाला चांगलं पण मिळतं, अभ्यासाचं मिळतं, स्वतःला इम्प्रूव्ह करण्याच्या गोष्टी पण मिळतात. तसे मला पप्पा पण देत नाही जास्त Instagram वगैरे यूज करायला. कामापुरती 1-2 स्टोऱ्या टाकल्यात एखाद्या वेळेस तितकं ठीक फक्त. ओके. आणि जसं सांगितलंस की तू Instagram वरती अपॉर्च्युनिटीज पण आहेत, जे हं, तुझ्यासारखे बालकलाकार आहेत वगैरे. पण आता कसं आहे की आता हे ऍक्टिंग फील्ड म्हणा किंवा जे शूटिंगचं फील्ड म्हणा, त्यात थोडंसं असं रफ फील्ड आहे. म्हणजे हं, त्यामध्ये थोडंसं काम असतोय, ताण हं. असतोय. तू 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 लहान आहेस. तुझ्यासारखेच असे अजून बालकलाकार असतील, ज्यामध्ये ते या फेजमध्ये असतील, स्ट्रगलिंग फेजमध्ये असतील. तर त्यांना तू नेमकं काय संदेश देशील, की कशा प्रकारे काम चालू ठेवलं पाहिजे? किंवा जर समजा स्ट्रेस येतोय तर काय करता? किंवा तू त्यांना काय एक प्रकारे मोटिवेशन देशील? नाही कसं स्ट्रगल हा सर्व फील्डमध्येच आहे. तुम्ही ॲक्टिंगमध्ये जा की कोणत्या पण ह्याच्यात जा स्ट्रगल आहेच. बट त्याला फेस करणं हा मोठा प्रॉब्लेम आहे, की तुम्ही त्याला कसं टॅकल करता. आता मोस्टली लोकं मग आता तुम्ही बघाल लहान मुलं आता डिप्रेशनमध्ये जातात आणि मग त्यांना काही काम करावं वाटत नाही. तर तसं नका करू तुम्ही. तुम्ही चांगल्या आई-बाबासोबत बोला, असं माझा प्रॉब्लेम होतोय, तर तुम्ही चांगलं हे करा किंवा तुमच्या टीचरला सांगा, तुमच्या मित्रांना सांगा. तितकं तुम्ही तुमचा स्ट्रेस हे कराल, लोकांपर्यंत सांगा, तर तितकं तुमचा रिलीफ मिळेल तुम्हाला. मला पण होतं, की आता शूटिंगच्या वेळेस दरम्यान काय होतं, की आपला एक म्हणजे खूप असा हार्ड एक असतं रडण्याचा हा. सीन किंवा असा, तो इतका चांगला होत नाही. आणि डिरेक्टर सर पण मग त्यांना पण असं वाटतं, की ठीक आहे त्यांनी ओके म्हणून देतात. पण आपल्या मनात राहतं, की नाही आपल्याकडनं चांगलं झालं. थोडंसं आपण 100% दिलं नाही किंवा देऊ आपण शकतो दिलं अजून. नाही, की आपण देऊ शकलो असतो, पण आपल्याकडनं झालं नाही. तर मनात ते एक राहतं. पण मी तेव्हाच मग डिरेक्टर सरला म्हणतो, की "सर अच्छा हुआ है ना और कर सकते हैं क्या?" पण तेव्हा ते असं म्हणतात, की "नहीं, नहीं अच्छा हुआ है, तुमने भी अच्छा किया." तर मग तेव्हा थोडंसं मनाला चांगलं वाटतं. तर असंच आपलं पूर्ण सांगावं काही झालं असेल, तर काही प्रॉब्लेम असेल, तर आपल्या आई सांगावं, मोठ्यांना सांगावं, असं माझं म्हणणं आहे. आता तू रडायचं सांगितलंस तर नाळ म्हणजे तू आईला विचारतोस, "आई तुला रडायला येते काय गं?" तर आई हं. म्हणते, "कशाला रडवतोय मला?" हां. तर चित्रपटामध्ये जे रडण्याचा सीन असतोय किंवा ते जे इमोशनल आपण म्हणतो की एक पॅच असतोय, हं. तर त्याचं प्रिपरेशन म्हणा किंवा ते खरंच रडणं डोळ्यामधून येतं का? किंवा असं
काय करावं लागतं त्यासाठी म्हणजे? नाही, हा प्रश्न मी खूप माझ्या म्हणजे ते कलीग्स होते माझ्या ऍक्टिंग मध्ये, त्यांना खूपदा विचारलंय की तुम्ही रडण्याचा हा सीन कसे करता. तर मग त्या खूप जणांनी सांगितलं, प्रार्थना बेहरे मॅमनी सांगितले की माझी ते जे डॉग आहे तिला काही झालं की मग माझ्या मनात कसं होतं ते स्वतःहूनच त्यांना रड येतो. मल्हारमध्ये माझा कलिग होता आपला अ, विनायक पोद्दार, त्यांनी सांगितलं की मला एकदम मला असं खराब वाटलं की माझ्याकडनं कोणाला असं खराब वाटलं की मी कोणाला हर्ट केलं की मला जसं डोळ्यातून पाणी येतं. तर स्वतःला त्या ह्याच्यामध्ये त्या म्हणजे सिच्युएशन मध्ये सिनारिओ तसा तयार करता तुम्ही तयार तुमच्या करावं तर स्वतःहून, डोक्यामध्ये? हा तर ओके. स्वतःहूनच होतं ते. अच्छा, म्हणजे तो सिनारिओ तुम्ही डोक्यामध्ये तयार तयार करता केला आणि की नंतर ते हा हा तुमच्या स्वतःहूनच मग अश्रू ते बाहेर अश्रू पडतात. बाहेर पडतात. ओके, बाबा रे! तसं शिकायला मिळतं नवीन नवीन ऍक्टिंग करणं. ओके. आणि एक प्रकारे जो समजा हसण्याचा सीन आहे, तर हम्म, जर सीन समजा सगळे शूट होत आहेत, तर हम्म. तुम्हाला माहित असतं का, की कॅमेरा कुठे प्लेस केलाय किंवा कॅमेऱ्यात बघायचं आहे, नाही बघायचं? तो कशा प्रकारे सीन होतात? नाही, तो एक चॅलेंज असतो की कॅमेरामध्ये बघायचं नाही, कारण की एक कोणती गोष्ट समोरून जाते तर आपलं लक्ष त्याच्यावर जातं ना. येस. तर तो एक आपल्याला एक असतं की तिकडे बघायचं नाही, तर मग त्याच्यासोबत आपला सीन करायचा, तो एक चॅलेंज असतो. बट ते टाइम सोबत आपल्याला त्याची सवय पडून जाते मग ओके, म्हणजे नंतर. कॅमेराकडे बघायचं नाहीये, बघायचं नाही, हे सवय डोक्यामध्ये पडून असतंय. जातं आता. ओके. आणि कॅमेरा आपल्या समोरून जातोय किंवा जातं. लाईट्स असतात. हम्म. तर तर त्याचा त्याचे त्रास काय होतो का, की लाईट्सचा त्रास होतो कधी हो, किंवा होतो. एन्व्हायर्नमेंटचा? म्हणजे कसं आता ते एकदम रिफ्लेक्टर येतात डोळ्यासमोर, तर असे डोळे आपले लहान होतात. मग ते कॅमेरामध्ये चांगलं दिसत नाही. तर मग त्याचं आपल्याला करावं लागतं, की सूर्याजवळ खूप वेळ बघायचं, की म्हणजे मग त्याने आपले असे डोळे थोडेसे मोठे होऊन जातात मग. अच्छा. की म्हणजे त्याने आपल्याला थोडीशी अशी लाईट आली, तर मग तितके आपले डोळे लहान होत नाही. असे ते स्वतःहून सांगतात. त्यातल्या डिरेक्टर सर, डी सर ते स्वतःहूनच सांगतात आपल्याला त्यांच्या एक्सपिरियन्सनी. आणि मग आपले असे चित्रपटामध्ये काही सीन असे पण असतात, की जे दिवसा शूट केलेले असतात आणि काही असे रात्रीचे असतात. तर म्हणजे नेमकं कोणते जे शूट असतात, ते करायसाठी आपल्याला जास्त स्ट्रगल लागतं किंवा तुम्हाला म्हणा किंवा जी तुमची कास्टिंगची टीम आहे किंवा जी पूर्ण हँडल करते चित्रपट टीम, त्यामध्ये कोणते सीन थोडे असे डिफिकल्ट जाणवतात, दिवसाचे की रात्रीचे? तसं बघितलं गेलं ना, तर दिवसाचे थोडेसे हार्ड असतात. ओके. कारण की दिवसांमध्ये एक प्रेशर असतं, की टाईम जातोय आणि आपल्याला त्या टाईममध्ये करावं लागतं. कारण की सूर्य कधी मावळत आणि मेन म्हणजे इव्हनिंगच्या वेळेस. कारण इव्हनिंगचा. की तितकाच टाईम असतो आपल्याकडे आणि त्यामध्ये आपल्याला पूर्ण सीन करावा लागतो. जास्त रिटेक नाही आणि मग कधी ते होत नसेल, तर मग दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच जागेवर येऊन तेच पूर्ण करावं लागतं. तो एक टाईमचा एक बॅरियर असतो आपल्याकडे आणि त्या प्रेशरमध्ये करावं लागतं. तर तो थोडासा हार्ड जातो, पण ते करून घेतात आपल्याकडनं. ओके. आणि मी गाण्याचं पण म्हणेल, की समजा चित्रपटामध्ये एखादं गाणं आहे आपल्याला ते हे करायचं, तर ते अ, गाण्याचं जे सेगमेंट आहे, हं. ते पूर्ण शूट करताना तर ते गाणं तुमच्याकडून पाठ करून घेतलं जातं का? किंवा रिहर्सल कशी होते? किंवा काय करायचंय? नाही, नाही. ते गाणं असतं ना, ते बॅकग्राऊंडमध्ये प्ले होत असतं. हं. तर आपलं ते सीन सोबत आणि मग आपलं हळू-हळू ते चालू असतं ना, त्याच्यासोबत आपलं पाठच होऊन जातं ते. ओके. पाठ होऊन जातं आणि आपलं लिपसिंग होऊन जाते. स्वतःहूनच म्हणणं होऊन जातं आपलं. म्हणजे तिथे साउंड बॉक्स लावलेला असतो साउंड बॉक्स गाण्याचा. लावलेला असतो आणि ओके. त्याच्यासोबतच आपलं लर्न पण होऊन जातं ते आणि मग त्यामध्ये आपल्याला लक्षात पण येतं, की म्हणजे हा गाणं कसं आहे आणि त्यावर एक्सप्रेशन कसे द्यायचे, तर स्वतःहूनच येऊन जातं ते. हां. आणि आत्ताच माझी एक Zeptoची राखीची ॲड होती. हं. तर माझ्या मित्रांनी म्हटलं, की "मग कधी गेला होता? मग काय झालं?" मग मी सांगितलं असंच, की मी ऑडिशन दिली होती आणि नंतर तर ते म्हणले, "ऑडिशन? तुला ऑडिशन अच्छा. कशी काय? तुला नॅशनल अवॉर्ड मिळाला ऑडिशन कशी काय?" तर नाही, तसं नाही. सर्वांनाच ऑडिशन द्यावीच लागते. फक्त आता फरक असा झालाय, की आता तुम्ही मोबाईलवर पण ऑडिशन देऊ शकता. एक ती ओके. चांगली गोष्ट झाली आहे, की कसं मोबाईलवरून तुम्ही रेकॉर्ड केला आणि ऑडिशन पाठवू शकता. म्हणजे जाहिरात जेव्हा तू शूट केलीस, त्याच्यासाठी हं, पण तू ऑडिशन ऑडिशन दिलंस. दिलीच. भले का नाळ किंवा नाळ टू हे करेना. ते हां, त्यांना कसं वाटतं, की आता शाहरुख खान सर, सलमान खान सर यांना डायरेक्टच घेतात ना, ऑडिशन द्यावी नाही लागत. अच्छा. त्यांना वाटलं मला पण, तर नाही, पण मला पण ऑडिशन द्यावीच लागते सध्या पण. आणि हां, म्हणजे कसं त्यांना म्हणजे लक्षात आलं पाहिजे ना, की हा कॅरेक्टरमध्ये फिट होतो का? की काय, की हा कॅरेक्टर करू शकतो. तर ऑडिशन देणे मॅन्डेटरी आहे. आणि आता म्हणजे चित्रपटाचं ऑडिशनचं तू सांगितलंस, की कशाप्रकारे वर्कशॉप पर्यंतचा प्रवास होता. तर आपण जाहिरात जेव्हा शूट करतो, तर एक साधारणतः 1 मिनिटापर्यंतची जाहिरात असते, हं. बरोबर का? तर त्याचं नेमकं कसे स्टेप असतात? ती कशाप्रकारे शूट होते? मग कधी कळतं, की तुमचा फायनल कॉल आलाय म्हणून? पहिले ते आपल्याला एक ऑडिशन द्यावी लागते. मग त्यानंतर ते एक शॉर्टलिस्ट करतात, की एकदम ज्यांचा त्यांना आवडलं, त्यांना मग त्यांची एक छोटीशी लिस्ट बनते. मग त्यातून तुम्हाला पुन्हा एकदा ऑडिशन द्यावी लागते आणि ते त्यांचा आता खरावाला तो रोल देतात. ओके. मग त्यामधून मग आपल्याला ते सिलेक्ट करतात आणि ते झाल्यानंतर मग आपल्याला तिकडे बोलवतात 1 दिवसासाठी. तिकडे मग कपडे पूर्ण ट्रायल करतात, की कसं होईल. मग तेव्हा जाऊन आपल्याला स्क्रिप्ट मिळते. मग आपल्याला ती पूर्ण स्क्रिप्ट लर्न करावी लागते आणि त्यानंतर मग शूट सुरू होतं. आणि आपल्याला वाटते की 1 मिनिटाची ॲड आहे, काय इतका वेळ लागेल.
तर आम्हाला फक्त ती अर्धा 1 मिनिटाची ऍड होती आणि त्याला 2 दिवस लागले आम्हाला. ओके, म्हणजे त्यासाठी पण वेळ हे खूप करा. लागतो आणि खूप जण म्हणतात, की काय मूव्ही असते 3 घंट्याची असते, तुमचं लवकरच होत असेल, तर नाही 2 महिने तर त्याला शूट करायलाच लागतात. नंतर मग पोस्ट प्रोडक्शन पूर्ण, मग त्यातलं गाणे टाकणं, एडिटिंग करणं, त्याला 1-1.5 वर्ष लागून जातं. तर मग लोकांना असं म्हणून सांगतो ना, मी तेव्हा सेकंडला होतो आणि मूव्ही तेव्हा रिलीज झाली तेव्हा 4थला होतो मी. इतका वेळ कसा काय लागला? नाही, इतका वेळ लागतो. अच्छा, म्हणजे लोकांना असं झटपट वाटतं की हां. शूट झाले तर लगेच 3 महिन्यामध्ये त्याला मूव्ही वाटतं, की 3 घंट्याची मूव्ही आहे, कायच वेळ लागेल, पण काहीच वेळ नाही, वेळ लागेल. खूप ओके. लागतो त्याला. म्हणजे आपण ज्यावेळेला 3 घंट्याची मूव्ही आपली असते, पण तो ऍक्च्युअल फुटेज 6-7 तासाचं झालं असेल, हं, त्यामधून परत 3 तासाचं होतं. हं. मग ज्यावेळेला आपलं शूट वगैरे कम्प्लीट होतं, मग त्यानंतर मग पूर्णपणे कॉन्टॅक्ट तुटतो का? जो क्रू आहे किंवा सर वगैरे आहेत, मग तिथून पुढचं तुमचं नेमकं काम कसं असतं? हो, म्हणजे एकदा शूट झाल्यानंतर मग आम्ही एकदम प्रीमियरलाच भेटतो तसं. अच्छा. पण एक माझ्यासाठी सोबत चांगली गोष्ट अशी होते नेहमी-नेहमी, की दर कोणत्यातरी दुसऱ्या शूटला कोणी ना कोणी नाळमधलं मिळतंच. आणि अच्छा. आता नाटूच्या वेळेस तर असं झालं, की पूर्ण मोस्टली क्रू 90% क्रू नाटूच्या वेळेस होती. तर मग पुन्हा त्यांना भेटणं, जुने लोकं आणि नंतर मग त्यांच्यासोबतची आठवणी आणि एक तर लहान होतो, थोडेसे 2-3 जणांचे असे लक्षण होते, म्हणजे चेहऱ्यावर लक्षण होते. तर ते विचारतात, की "तू ओळखलं का?" मी म्हटलं, "नाही." नंतर मग ते जुने फोटो दाखवतात मला, की असं होतं, मी जुन्या हे होतो, आठवणी परत जुन्या ताज्या आठवणी. होतात. हां. म्हणजे असं चांगलं वाटतं, की जुन्या लोकांना पुन्हा एकदा भेटणं, तर म्हणजे छान ते वाटलं अजून तेव्हा. देखील थोडे-थोडे कनेक्टमध्ये हो, आहेत तुझ्या. आहेत. मग आता आता सध्या तुझे नाटूचे जे कलाकार, सहकलाकार होते, हं, त्रिशा आणि भार्गव. तर त्रिशा त्यावेळेला 4 वर्षाची होती मला हं. वाटतंय. तर त्रिशाला तुम्ही कसं हँडल करत होता? म्हणजे ती मज्जा मस्ती म्हणा किंवा ते 4 वर्षाचं बालपण म्हणा. त्यामध्ये खूप मजा यायची, की म्हणजे ती एक तर लहान होती, तर पूर्ण सेट तिच्या मताने चालायचं. ओके, म्हणजे सेट पूर्ण ती तिच्या हुकूम गाजवायची एक हो, प्रकारे. की म्हणजे तिला झोप आली, की मग सेट पूर्ण थांबायचं आमचं. पहिले तिची झोपू द्यायची. मग तिला काही खायला लागत असेल तर खायला द्यायचं. अच्छा. नंतर मग आमचं व्हायचं. मग नंतर तिचं चॉकलेटवर राहायचं, की तुला चॉकलेट देतो, इतका सीन करून दे, मग नंतर तुला चॉकलेट देईल. अच्छा. मग अशावर आमचं पूर्ण सीन चालायचं. आणि एक मायरा नावाची तिची मैत्रीण होती. तर तिच्या जागेवर आम्ही म्हणायचो, की "तू हा सीन कर, नाहीतर मग तिच्या जागेवर तुला घेईल" म्हणून. तशी तिला भीती दाखवल्यानंतर मग ती करायची. आता एवढे सीन असतात किंवा शूट असतात, मग स्टडीवरती फरक पडतो त्याचा किंवा हं. स्कूलवरती वगैरे म्हणा. तर आता तू जस्ट तुझी 10वी झालेली आहे. तर आता 10वीचं असं म्हणतात, की बोर्डाचा पेपर म्हटल्यानंतर जरा घरचे पण आई-वडील थोडं हे करतात, की बाबा हं. पोरगानं अभ्यास केला पाहिजे. तर घरच्यांच्या काय अपेक्षा होत्या तुझ्या स्टडीबाबत? हां. घरच्यांचं म्हणजे पप्पाला मी विचारलेलं, की "पप्पा तुम्हाला किती मार्क्स पाहिजे 10th मध्ये? किती आणावे?" तर पप्पाने म्हटलं, "तू पास तर होशील ना? 35 तर आणशील ना?" हां. म्हटलं, "हो." म्हटलं, "35 तरी आणेल." पण आईला थोडीशी जास्त एक्स्पेक्टेशन होती. ओके. आईचं म्हणणं होतं, की "तू थोडासा जास्त म्हणजे चांगले मार्क आणावे." हां. आणि झालं कसं, मग त्या दिवशी रिझल्ट आला. मी पहिले रिझल्ट बघितला. मी म्हटलं, "आई किती आले असेल?" म्हणजे आईने आईला विचारलंस तू, हो, की मी गेस कर किती हां, पर्सेंटेज किती आले आले असतील? हां. असेल? तर मग आईने वर्षभर माझा अभ्यास बघितला होता, काहीच नव्हता केलेला मी. तर आईने म्हटलं, की 50 आले असेल. मी म्हटलं, "नाही, थोडेसे जास्त." 60 अच्छा. आले असेल. हां. मग 70, 80 मग आई 80च्या वरती गेलीच नाही. आईला वाटलं 80च्या वरती भेटूच नाही शकत. मी सांगितलं, "आई 87." तर काय म्हणे 87 मिळालेत म्हणून. बापरे! तर एक्स्पेक्टेशन होती आणि मेन म्हणजे माझ्या सारिका मॅम आणि नुसरत मॅम त्यांना पण माहिती होतं, की मी म्हणजे आता मार्चला आमचा पेपर होता आणि फेब्रुवारीचे 15 दिवस मी शूटिंग करत होतो. अच्छा. मग 10-15 दिवसात मी कायच अभ्यास करणार ना. तरी त्यांना इतके, की "तू आत्ता तर शूटिंगला गेला होता फेब्रुवारीला आणि इतके मार्क कसे काय आणले?" मग म्हणजे 87% पडले तुला हां. 10वीला. खूप छान पडले उलट ते. तू सांगितलंस की नाळ, नाळ 2 म्हणा किंवा मल्हार, छू मंतर असे खूप सारे पिक्चर किंवा शॉर्ट फिल्ममध्ये तू काम केलेस. हं, हं. मग या सर्वांमधला तुझा आवडता डायलॉग कोणता म्हणशील तू? नक्कीच जो सर्वांना आवडतो, "आई जाऊ का खेळायला" त्या नाही. डायलॉगच्या मागचं म्हणजे इमोशन किंवा ते शूटिंगचं कसं होतं त्यावेळेचं? त्यावेळेसचं कसं होतं, की सरांनी असं म्हटलं नव्हतं, की "तू हे डायलॉग म्हण आणि असं कर." सरांनी असं म्हटलं, की "तुझ्या आईला तुला समजा कन्विन्स करायचं असेल, म्हणजे खेळायला जायचंय, तर तू कसं कन्विन्स करशील?" तर मी असं काही डायलॉग वगैरे नाही. मी फक्त गेलो, "आई जाऊ का खेळायला?" "जाऊ दे ना, जाऊ दे ना. मी तर सगळे कामं करतो ना. आणि आज संडे असतंय, रविवार असतंय, अभ्यासही नाही." मग असं करून मग त्यांना आवडलं ते आणि मग त्यांनी असं स्वतःहून सांगितलं, की "इथे हात लाव आणि मग आईला कन्विन्स कर आणि जाऊ दे, जाऊ दे असं म्हण म्हणून." मग तसं कर म्हणून तसंच केलं त्यांनी आणि त्यांना आवडलं तर त्यांनी टाकून दिलं ते मूव्हीमध्ये. खूप छान, खूप छान. आता आपलं एक स्प्रेडिटचं एक स्पेशल सेगमेंट आहे रॅपिड फायर. त्यामध्ये हं. मी तुला क्वेशन सांगेन आणि ज्यावरती जास्त वेळ न घालवता तू उत्तर द्यायचं आहे, की चूज करायचं आहे काहीतरी. तर सुरुवात करूया? येस. तर नाळ चित्रपट की नाळ 2? नाही दोन्ही नाही चूज नाही करता येत. बरं, बॉलिवूड की मराठी चित्रपट?
मराठी. ओके. स्कूल का शूटिंगचं जे आहे टायमिंग ते? शूटिंग आई की बाबा? दोघंही. दोघे. ओके. आता तू सॉन्गचं सांगितलंस, तर आई मला खेळायला जायचं हे सॉन्ग का डराव डराव हे सॉन्ग? मला तसे दोन्ही आवडतात, पण सर्वांना जो आवडतो तो आई मला खेळायला जायचंय तो. ओके. आता अवॉर्ड्स की बॉक्स ऑफिस? अं, दोन्ही इम्पॉर्टंट आहे. ओके. येस. आता मूव्हीवाला जो आपला चैत्या आहे सर्वांचा लाडका, तो हं. चैत्या का ओरिजिनल वाला जो श्रीनिवास आहे तो? दोघांमध्ये काय चूज मला करशील? ना चैत्या जास्त आवडतो. ओके. कारण की कसं त्याची लाईफ पूर्ण सेट आहे. अच्छा. हो, कारण की त्याचे पप्पा हे सरपंच आहे. त्याला कायच करावं लागतं जीवनात अजून झालं त्याचं. अच्छा, म्हणजे मूव्हीवाला हिला कॅरेक्टर. खूप श्रीनिवासला खूप म्हणजे स्ट्रगल करावं लागतं अजून. त्याचं लाईफ सेट आहे म्हणून तो आवडतो मला. मग भविष्यामध्ये ऍक्शन स्टार तो व्हायला आवडेल का रोमिओ मूवीज करणार? मला ना दोन्ही आवडेल करायला. ऑटोग्राफ की सेल्फी? सेल्फी. ओके. आता जास्त टाइम कोणासोबत स्पेंड करशील, फॅमिली सोबत का शूटिंगचा जो क्रू आहे त्यांच्यासोबत? तसं बघितलं गेलं तर शूटिंगची क्रू हा आपल्या फॅमिलीच असतो ना. हा. मग तसं झालं की दोघांसोबतच होईल मग. कारण की त्यांच्यासोबत पण एक वेगळी मजा असते. फॅमिलीसोबत पण वेगळी मजा असते. ओके. खूप छान. आता आपण शेवटाकडे जातच आहोत, तर तो तुझा आतापर्यंतचा प्रवास तू सांगितलास, तुझे स्वप्न सांगितलेस, तुझं नेमकं हं, कशा प्रकारे स्ट्रगल तू केलंस किंवा काही तू मोटिवेशन पण दिलंस की काय करावं लागतंय किंवा जी कॅमेऱ्यामागची दुनिया असते किंवा हं, स्टेजवरती कसं घडतं ऑडिशनचं ते सर्व तू सांगितलंस तुझं. पण या संपूर्ण प्रवासामध्ये आपले काही पिलर्स असतात, जसे की आई बाबा म्हणा हां. किंवा जे डायरेक्टर आहेत किंवा मामा मामी कोण घरातले. हं, तर या पॉडकास्टच्या शेवटाकडे जाताना तू त्यांना नेमका काय खास संदेश देशील की तुझ्याकडून त्यांना कशा प्रकारे तू थँक्यू म्हणशील आणि भविष्यामध्ये अजून कशा प्रकारे सपोर्ट मागशील किंवा त्यांचे जे स्वप्न आहे त्यांच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी तुझ्या परीने तू काय करशील? नाही सर्वात प्रथम तर मी माझे आई-बाबा त्यांना खूप म्हणजे थँक म्हणेल, की आजकाल खरंच कोणी म्हणजे त्यांच्या मुलाला असं बाहेर जाऊ नाही देत किंवा त्यांच्या मनाचं करू नाही देत जास्त. पण माझ्या आई-बाबांनी हिम्मत केली आणि मला माझ्या मनाचं करू दिलं आणि त्यामध्ये प्रगती करू देत आहेत. तर त्यासाठी सर्वात पहिले त्यांचा खूप थँक सोबतच माझ्या जर्नीमध्ये त्यांनीच साथ दिला. माझे टीचर असावे किंवा डिरेक्टर सर वगैरे तर त्यांना सर्वांनाच थँक माझा. सोबतच नागराज सर आणि सुधाकर सर हे म्हणजे माझे आई-बाबा सारखेच आहेत, की त्यांनी ह्या इंडस्ट्रीमध्ये मला जन्म दिला. तर यांना पण म्हणजे मनापासून थँक की त्यांच्यामुळे आतापर्यंत इतक्या दूरपर्यंत पोहोचलोय मी आणि असाच त्यांचा आशीर्वाद असला, की समोर पण जाईलच नक्कीच. खूपच छान. तुला पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तिथे थँक आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद येस, तुझं. थँक थँक्यू. येस. तर मंडळी, आज आपण भेटलो एका अशा बालकलाकाराला ज्याने निरागस चेहऱ्याने आणि प्रामाणिक अभिनयाने आणि अथक परिश्रमाने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये इतिहास घडवला. अमरावतीच्या छोट्या शहरापासून सुरू केलेला हा प्रवास, स्वप्न मोठी पण गाव लहान, पण यामध्ये कधीच हा अडथळा ठरला नाही. त्याचा हा प्रवास, त्याचं हे साधंपण हे आपल्याला दाखवून जातं की चित्रपटसृष्टीमध्ये तो नक्कीच एक मोठं नाव करेल आणि त्याला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला हा पॉडकास्ट नेमका कसा वाटला? तुमच्या शुभेच्छा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. पॉडकास्ट आवडला असेल तर पॉडकास्टला लाईक करा, शेअर करा आणि लवकरच भेटू पुढील पॉडकास्टमध्ये नवीन गेस्टसह, नवीन चर्चा. धन्यवाद.